कोणी त्याच्या त्याच्या पद्धतीने अर्थ लावलेले आहेत, असं काही नाही. थोडंसं माणसाला आता मी पण माणूस आहे, वाईट वाटणं साहजिकच आहे ना. मलाही तेवढं वाईट वाटलं, एवढाच त्याचा अर्थ. राहुरी पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. मात्र या चर्चा सुरू आहे ती राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते प्राजक्त तनपुरे यांच्या भूमिकेची. ते आज आपली भूमिका खरं तर जाहीर करणार आहे आणि त्या अनुषंगाने जर बघितलं तर ते आज कार्यकर्त्यांची बैठक देखील घेत आहेत. गावागावातील त्यांचे महत्त्वाचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्याशी ते चर्चा करून मग आपला निर्णय जाहीर करणार आहे. आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः प्राजक्त तनपुरे आहेत. आपण आज चर्चा करत आहात कार्यकर्त्यांशी, नेमकी काय भूमिका आहे? माझी भूमिका मी 6 तारखेला स्पष्ट केलेली आहे की या निवडणुकीने काय राज्याच्या राजकारणामध्ये काही सत्ता बदल होणार नाहीत, आहे ते सरकार असणार आहे. आणि मग इथल्या काही स्थानिक प्रश्नावरती मी थांबायची भूमिका घेतली. स्वर्गीय शिवाजीराव कर्डिल यांचं निधन झालं होतं, त्याबद्दलची देखील सहानुभूती होती. सर्व बाबीवरती मी 6 तारखेला माझी भूमिका स्पष्ट केलेली आहे. पण आता कार्यकर्त्यांमध्ये सर्वांमध्ये संभ्रम आहे, नेमकं काय करायचं काय नाही. म्हणून आज दिवसभर तालुक्यातल्या सगळ्या गावातल्या लोकांना वेळ देऊन बोलवलेलं आहे. त्यांची काय मतं जाणून घेऊन त्याप्रमाणे संध्याकाळपर्यंत भूमिका स्पष्ट होईल. आपण नेमकी पाठिंबा देणार आहात की अगदी चर्चा जशी सुरू आहे की आपण प्रवेशच करणार आहेत, नेमकं काय ठरलंय किंवा काय? आता चालू झाली आमची चर्चा. संध्याकाळपर्यंत चर्चा संपेल, सगळ्या तालुक्यातल्या लोकांची होईल चर्चा आमची. दुसरीकडे आपण जर बघितलं तर तुम्ही म्हटलेलं होतं की निष्ठा ठेवल्यानंतर माझ्या पदरात नेमकं काय पडलं, कुठेतरी खंत व्यक्त केली होती. त्याचा नेमका अर्थ कसा घ्या? नाही, त्याचा काहीच अर्थ निघत नाही. माणसाला थोडंसं कधी कधी वाईट वाटतं, एवढाच अर्थ त्याचा काय की राजकारणात कुठेतरी तत्व, विचार, निष्ठा याच्याबरोबर राहून देखील राजकारण जर एखाद्याचं खाली जात असेल तर थोडंसं कुठेतरी मनाला वाईट वाटतं, एवढाच त्याचा अर्थ आहे. कृपा करून त्याचा काय दुसरा अर्थ कोणी काय काढू नये. खूप त्याच्यावर मी बरेच व्हिडिओ ऐकले, कोणी त्याच्या त्याच्या पद्धतीने अर्थ लावलेले आहेत, असं काही नाही. थोडंसं माणसाला आता मी पण माणूस आहे, वाईट वाटणं साहजिकच आहे ना. मलाही तेवढं वाईट वाटलं, एवढाच त्याचा अर्थ, बाकी काय अर्थ. दुसरीकडे जर आम्ही बघितलं तर शरद पवार पक्षाचे जे अधिकृत उमेदवार आहेत त्यांच्या बॅनरवरती आपला देखील फोटो आहे. नेमकं अर्थ कसा घ्यायचा याचा? आता मी काय प्रचारात कुठं फिरलेलो नाहीये. मी थांबण्याची भूमिका घेतलेली आहे. त्यामुळे मी कुठंच प्रचारामध्ये कुठल्याही स्टेजवर दिसलेलो नाही, कुठं प्रचारातही गेलेलो नाही. आता त्यांनी माझा फोटो टाकला, आता त्यांनी टाकला पक्षात, मी काय पक्ष सोडलेला नाहीये, त्याच्यामुळे कदाचित टाकला असेल. पण मी काय मत कुणाकरता मागितलेलं नाहीये. कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतरच निर्णय. हो. एकूणच जर बघितलं तर हे होते प्राजक्त तनपुरे, जे आता आपल्या कार्यकर्त्यांसोबत बैठक घेत आहेत आणि बैठकीनंतर मी माझा निर्णय जाहीर करेल असं त्यांनी म्हटलंय. कॅमेरा पर्सन गिरीश सुनील भोंगळे, एबीपी माझा, राहुरी, अहिल्यानगर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.